नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 4 ते 4 या टिपक्यांच्या सहाय्याने अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग फटाफट 4 ते 4 टिपके काढूयात व खूप सुंदर अशी रांगोळी आपण पाहूयात। चला तर मग टिपके मांडून घेऊयात आधी। टिपके मांडून झाल्याच्या नंतर आपण आधी रेघा मारून घेणार आहोत 4 ते 4 टिपक्यांच्या। चला तर 4 ते 4 असे टिपके हे आडवे उभे 4 रेघा आपल्याला आधी काढून घ्यायच्या आहेत। रेघा आता काढून झाल्याच्या नंतर आपण प्रत्येक चौकोनामध्ये 5-5 रेघा या काढून घेणार आहोत। 4 आणि 5 आता त्याला क्रॉस होतील अशा 5 रेघा आडव्या आणि उभ्या अशा प्रत्येक चौकोनात आपण काढून घेणार आहोत। चला तर अशा पद्धतीने आपल्याला आता 4ही चौकोनामध्ये अशाच प्रकारच्या रेघा या काढून घ्यायच्या आहेत। अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण या रेघा काढून घेणार आहोत। चला तर आता चौथी बाजू ही आपली राहिलेली आहे रेघा काढून घेण्यासाठी। चला तर मग अशा पद्धतीने आपण 4ही बाजूंना आता 5-5 रेघा या काढून घेतलेल्या आहेत। तर आपण याच्यानंतर आता रंग भरून घ्यायचा आहे। मधल्या साईडला आपण मरून कलर हा भरून घेणार आहोत। अगदी सुरेख आणि सुंदर असा मरून कलर हा दिसणार आहे। रंग भरून झाल्याच्या नंतर आपण त्या चौकोनामध्ये मस्त असा पांढरा टिपका देऊन घेणार आहोत। आता आपण चौकोनातल्या ज्या रेघा आहेत त्या जिथे आपण रेघा नाहीत काढलेल्या तिथे अर्धवक्र अशा रेघा काढून घेणार आहोत। चला तर मग काढून घेऊयात। ही पहिली रेघ काढलेली आहे। आता सगळ्याच रेघा या त्याला जॉईंट करायच्या आहेत चौकोनाच्या प्रत्येकच रेघा। पहा अशा पद्धतीने आपण ही डिझाईन काढत आहोत। आता ही डिझाईन आपल्याला प्रत्येक चौकोनामध्ये काढायची आहे। पहा अशा पद्धतीने आपण प्रत्येक साईडला ही डिझाईन काढत आहोत। पहा तर किती सुंदर आणि सुरेख अशी आपली ही डिझाईन दिसत आहे। ही डिझाईन काढून झाल्याच्या नंतर त्या डिझाईनच्या समोर आपण त्रिकोण काढणार आहोत 4ही बाजूंना आणि त्यामध्येही आपण मरून कलर हा भरून घ्यायचा आहे। खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे। अतिशय सुंदर अशी रांगोळी आपण काढत आहोत।
पहा तर आपले त्रिकोण काढून झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये रंग भरून घेऊयात. रंग भरून झाल्याच्या नंतर आपण त्रिकोण आणि ते चौकोनाच्या ज्या रेघा आहेत अशा आपण अर्धगोल असे टोटल 1 2 3 4 5 आणि 6 अशा आपण हे अर्धगोल चारही बाजूंना म्हणजेच त्रिकोणाच्या दोन्ही साईडना काढणार आहोत. 1 2 हे 3 हे 4 हे 5 आणि हे 6वी रेघ आता आपण काढणार आहोत. अशा पद्धतीने आता आपण प्रत्येकच साईड. चला तर मग आता त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूसही तसंच काढणार आहोत. चला तर आता आपण आधीसारखीच डिझाईन ही काढून घेणार आहोत. 3 4 आणि ही 5. हळूवारपणे काढायची आहे रांगोळी म्हणजे चुकणार नाही याकरता. आधी आपण प्रत्येकाचेच जी लांबची डिझाईन आहे ती काढून घेत आहोत. 2 हे 3 4 5 आणि ही 6. एक 2 3 4 5 आणि 6. चला तर आता फटाफट काढून घेऊयात. आपले 4 भागातले झालेली आहे डिझाईन आणि 4 भागातली राहिलेली आहे. चला तर अशा प्रकारे आपली चारही बाजूंना हे अर्धगोल काढून झालेले आहेत. तर आपण त्याच्यानंतर एक फूल काढणार आहोत. मस्तपैकी त्याला एक आपण चक्री काढणार आहोत. अशा पद्धतीने आपण रांगोळी काढून
कंप्लीट रांगोळी करणार आहोत. हाताचे आधी टिपके देऊन घ्यायचे आहेत. चला तर आता याला पाकळ्या काढून घेऊयात आपण. एक मोठी पाकळी काढायची आहे आणि दुसरी गोल गोल अशा 5 पाकळ्या आपण काढणार आहोत. पहा तर एक मोठी आणि त्याच्या साईडला छोट्या छोट्या 2 अशा प्रकारच्या 5 पाकळ्या ह्या प्रत्येक साईडला आपण काढून घेणार आहोत. तर आपण प्रत्येक साईडला काढून घेऊन त्याच्यामध्ये पांढरा रंगही भरणार आहोत. चला तर आता 5 ठिकाणी आपल्या ह्या फूल काढून झालेलं आहे. पांढऱ्या रांगोळीला आपण बोटाच्या सहाय्याने आकार देऊन घेऊयात गोलाकार. आता आपण एक एक चक्री काढून घेणार आहोत. नंतर त्यामध्ये आपण गुलाबी रंग भरत आहोत, म्हणजे सुंदर आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे. तर आता पांढरा रंग हा प्रत्येकच पाकळीत आपण भरणार आहोत. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. रांगोळी खरंच तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहेत ते इझिली अवेलेबल होतील व पाहताही येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. Please do like, share and subscribe for next video. It is easily available when you are subscribe the channel to see next video. पाहत अशा पद्धतीने आपण अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढत आहोत. चला तर आता रांगोळीच्या नेक्स्ट स्टेपकडे वळूयात. अशा पद्धतीने आपण ही चक्री काढत आहोत प्रत्येकच पानाला आणि त्याला डार्क करून घेणार आहोत, म्हणजे की रांगोळी एकदम आकर्षक अशी दिसली पाहिजे याकरता. चला तर आता राहिलेल्या आपल्याला 3 बाजूलाही अशाच प्रकारची डिझाईन काढून रांगोळी ही कंप्लीट करायची आहे. चला तर मग फटाफट काढूयात. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला तर आता अशा प्रकारे आपण आधी 5-5 पाकळ्या काढून घेणार आहोत, मग चक्री काढून घेणार आहोत. तर आता आपली रांगोळी ही कंप्लीट होण्यास तयार आहे. पहा तर किती सुरेख आणि सुंदर कमीत कमी जागेमध्ये आणि एकदम आखीव रेखीव अशी आपण रांगोळी काढत आहोत. तर आता आपल्या चक्र्याही काढून झालेल्या आहेत. तर आपण याच्यानंतर याचा ओव्हरव्ह्यूसुद्धा पाहणार आहोत. थँक्यू सो मच. एक तर डार्क करून घेणार आहोत आपण रेघा आणि त्याचा ओव्हरव्ह्यू पण पाहणार आहोत. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.